नमस्कार मंडळी, आज तारीख असा 14 आणि आज काय आता तुमका सांगायची गरज नाही. आज हा मकर संक्रांत. तर सर्वात पहिल्यांदा तुमका माझ्याकडसून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मग सकाळी उठले, आंघोळ वगैरे केले आणि देवासमोर आधी पहिली बत्ती लावलं आहे आणि माझ्या अगोदर पप्पांनी बत्ती लावल्याने होती. मग मी सुद्धा लावून घेतलं आहे, पाया वगैरे पडलं आहे. मग नंतर आजोबांच्या पोटवाजवळ सुद्धा बत्ती लावली आणि बाहेर येईल आणि तुळशीजवळ पप्पांनी अगरबत्ती लावल्याने होती. मी पण लावले, पाया वगैरे पडले. मग नंतर आपल्याला जायचं होता श्रीखंड आणून दुकानात. मग श्रीखंड आणलं आहे आणि वडे करूचं आमचं प्लॅन होतो, कारण आज गोडधोड काहीतरी होकोच आहे नैवेद्यासाठी. नैवेद्य तसे काका दाखवतात, पण आम्ही घरात आपला केलेला. मग वडे तर करून झाले, तुम्ही समोर बघू शकता. एकच नंबर झाले, मीच केलं आहे सगळा, फक्त मम्मीने पीठ मळून ठेवलेलं आहे. आणि मग एक गोष्ट समजत नाही, शेवटचा जो वडो असताना तो घरातल्या बारक्या पोरांनी किंवा पोरींनी कोणीच खाऊचं नसतं. त्याच्यामागे काय लॉजिक आहे मला माहीत नाही. तुमका कोणाक माहीत असेल तर नक्की सांगा. मग काय 12:30 वाजून गेले. मग म्हटलं जेवण घेऊया. भाजी तर सरळ वाढलेलं आहे, पण ती एवढी कशी पसारली काय माहीत, कारण ताट सरळ होता त्याच्यामुळे. तर सोडा जाऊन दे. मग त्याच्यानंतर संध्याकाळी येईल ग्रामपंचायतीत, कारण जरा काम होता, पॅन कार्ड काढूचा होता. मग तर आपलं काम झालं, दादासमोर पॅन कार्डचं काम करतच होतो. मग संध्याकाळी माझ्या आवडत्या ठिकाणी गेले, निवांत एकांतात बसू. आणि तुम्ही समोर बघू शकता सूर्य मावळताना किती भारी दिसता तो. मग त्याच्यानंतर सकाळचे तिळगुळ होते, मग ते तिळगुळ जरासे खाल्लोय. आज मकर संक्रांत असल्यामुळे सगळी बायका आमच्या जुन्या घरात मिळून हळदी कुंकू साजरू करतात. तर त्याच मम्मी गेली, तर मम्मी कसं करंडो दिलेलं होतं, भारीच वाटत होतं. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.